अध्यात्मातील ब्रह्म व माया या संकल्पना समजून घेणे अवघड आहे. वरील संकल्पना समजण्यासाठी सत व असत, खरे आणि मायावी या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. मायावी जगात माणसाला होणारे ज्ञान हे शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञात असलेल्या भाषेतून होत असते. तुम्हाला अपरिचित असणाऱ्या भाषेत माहिती देण्यात आली तर समोरच्याला काय म्हणायचे आहे त्याबाबत तुम्हाला काहीच कळण्याची शक्यता नाही. ब्रह्म व माया या संकल्पना शब्द, उपमा, रूपके वापरूनच समजून घ्याव्या लागतील. अर्थात त्यापासून प्रत्येकाला होणारे आकलन ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे भिन्न असेल. ऊन तळपत असताना दिसणारे मृगजळ अनेकांनी अनुभवलेले असते. मृगजळात पाण्याशेजारी असणारी झाडे झुडपेही दिसत असतात. दिसणाऱ्या भासमान असणाऱ्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंबही पाहता येते. ही प्रतिसृष्टी फसवी असते. ज्याला मृगजळ म्हणजे काय याविषयी काहीच माहीत नाही तो त्या पाण्याच्या शोधात पायपीट करील. सूर्य माथ्यावर येऊन तापू लागल्यावर मृगजळ हेच सत्य आहे असे तीव्रतेने वाटू लागते. विशेषतः तुम्ही तहानलेले असाल आणि वाळवंटी प्रदेशात असाल तर दिसणारे पाणी सत्य आहे असे मानून तुम्ही त्या दिशेनेच पुढे जात राहाल. मायेचे खोटेपण हे परत परत अनुभव आल्यानंतरच पटत असते. शब्दातून नुसते सांगण्याने मायेचे पुरेसे आकलन होत नाही. वास्तवात सूर्य कधीच उगवत नाही. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यातून तो उगवल्यासारखा, माथ्यावर आल्यासारखा भासतो. ब्रह्म हा जीवनशक्तीचा मूळ स्रोत आहे. नश्वर असणारे जगत हे ब्रह्मामधून निर्माण होत असते. सूर्याच्या तापामधून मृगजळ निर्माण होत असते. सूर्याला त्याची कल्पनाही नसेल. मृगजळाची माया वास्तवाला झाकत असते. इंद्रियांच्या सुखसंवेदनाच्या मागे पळणाऱ्या मानवाला आपण मृगजळाच्या मागे पळत आहोत याचे भान नसते. मृगजळापर्यंतचा प्रवास कधीच संपत नाही. इंद्रियाचे भोग निश्चित सुखावतात, पण त्यासोबत वाट्याला येणाऱ्या वेदना आणि त्रास हे सोसावे लागतात. मनाला इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखसंवेदना हव्या असे वाटत राहणे हे स्वाभाविक आहे, पण त्यानंतर येणारी दुःखे नको असतात. बहुधा सुखापाठोपाठ येणारे त्रास भोगण्यासाठीच नवीन जन्म घ्यावा लागत असतो. नव्या जन्मात प्रारब्ध म्हणून ते वाट्याला येत असावे. गेल्या काही दशकात आयुर्मर्यादा, सरासरी वय बरेच वाढले आहे. येणाऱ्या काही वर्षात माणसे 200 वर्षांपर्यंत जगतील. माणसाला अमर करण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक संशोधन चालू आहे. इंद्रियांना सक्षम ठेवण्यासाठी ते संशोधनही चालले आहेच. माणसाला भेडसावणाऱ्या साऱ्या समस्या विज्ञान तंत्रज्ञानातून सुटतील, क्षणभर तसे घडेल असे मानूया. पण हवेहवेसे वाटणाऱ्या सुखांचा, इच्छांचा रस्ता पुनर्जन्माच्या दिशेने जात असला पाहिजे. बादलीतील पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहता येते. लहान मुलाला चंद्रच पाण्यात पडला आहे असे वाचणे शक्य आहे. मुलाला चंद्र हातात आल्याचा भासही होऊ शकेल, पण पाण्यातले ते प्रतिबिंब हातात कधीच येत नाही. ज्या संत महंतांना याचे आकलन झाले त्यांनी वास्तव नेमके काय आहे याचा शोध अंतर्जगतात घेतला. अज्ञानाचा निराश ज्ञानानेच होईल. सत्य जाणून घेण्याचा अंतर्मुख होणे हा एकच मार्ग आहे. जीवनाचे वास्तव समजून घेण्यासाठी आकलन शक्ती वाढायला हवी. त्यासाठी स्वतःची पात्रता वाढायला हवी. तशी ती वाढवण्यासाठी निग्रहाने साधना करायला हवी. जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू येणार आणि तो नव्याने जन्मालाही येणार. हे असे जीवन परत परत येणे ज्यांना प्रिय आहे त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून पुन्हा पुन्हा जावे लागेल. ज्यांना त्या पलीकडच्या पातळीवर जायचे आहे त्यांना यमनियम पाळावे लागतील, शरीराच्या सवयी बदलाव्या लागतील. कृपया यावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृहः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतगुं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते